नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 6 एप्रिल 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू या न्यूज ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत। आजच्या डिस्कशनमध्ये आपण या ठिकाणी हीट वेव्ह, रेपो दर, टायडल लॉक प्लॅनेट, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, प्रत्यूष, दुर्बीण, पुराणा किल्ला आणि पडता बेटा आणि बिमस्टेक या संदर्भात ज्या काही न्यूज आपल्याकडे आहेत त्या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे ती या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती हीट वेव्ह संदर्भात आहे, ज्याला की आपण उष्णतेची लाट असे म्हणतो। सरळ न्यूज पाहूया। 2 दिवस होरपळीचे अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जागतिक लेवलवर तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे आणि त्याचबरोबर भारतामध्ये या वर्षी जे काही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे ही उष्णतेची जी काही तीव्रता आहे ती अधिक जाणवत आहे आणि येणाऱ्या पुढच्या 2 दिवसांमध्ये जे काही तापमान आहे त्यामध्ये आणखी वाढ होईल असा एक अंदाज या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी वेळविषयी जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। उष्णतेच्या लहरींचे प्राथमिक कारण काय, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी खाली तुम्ही एकूण 4 पर्याय पाहू शकतात। तर या ठिकाणी जे काही उष्णतेच्या लहरी निर्माण होतात यामागे मुख्य कारण म्हणजे सूर्यापासून जे काही किरण आपल्या पृथ्वी तलावर येतात आणि या ठिकाणी ते परावर्तित होत असतात आणि या ठिकाणी जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्याची किरणे शोषून घेतली गेली तर या ठिकाणी हीट म्हणजे उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर आपल्या पृथ्वीभोवती जे काही वातावरणाचे आवरण आहे त्या ठिकाणी जर हीट ट्रॅप होत असेल तर अशा परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी उष्णता किंवा उष्णतेच्या लहरी या निर्माण होऊ शकतात। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय ए। सौर किरणोत्सर्गात अचानक जर वाढ झाली तर या ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया प्रश्न क्रमांक 2 कडे। उच्च तापमानाच्या दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनामुळे उद्भवणारी वेदकी स्थिती काय आहे? बहुतेकदा उष्णतेच्या लाटांशी ती संबंधित आहे। म्हणजेच या ठिकाणी प्रश्नामध्ये असे विचारण्यात आले आहे की जर तुम्ही जास्त तापमानामध्ये दीर्घ काळामध्ये जर एखाद्या ठराविक स्थिती असाल तर त्या ठिकाणी कशा प्रकारची वेदकी स्थिती निर्माण होऊ शकते, अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला आहे। या ठिकाणी एकूण 4 पर्याय आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर चर्चा केली, फॉर एक्झाम्पल एक्स नावाची एक व्यक्ती आहे आणि ती जर व्यक्ती या ठिकाणी हायपरथर्मिया म्हणजे एखाद्या ठराविक ठिकाणी जास्त काळामध्ये ती जर उन्हात उभी असेल किंवा जास्त तापमानाच्या जर ती व्यक्ती संपर्कात आले तर त्या व्यक्तीला हायपरथर्मिया होऊ शकतो। त्याच्या उलट एक अशी कंडिशन आहे जेव्हा या ठिकाणी एखादी व्यक्ती शीतगृहामध्ये किंवा एखाद्या शीत हवामानाच्या पट्ट्यामध्ये येत असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी हायपोथर्मिया होऊ शकतो। या ठिकाणी हायपरथर्मिया आणि दुसरा आहे हायपोथर्मिया या अशा प्रकारच्या 2 मेडिकल कंडिशन आहे। हायपोथर्मिया ही ती कंडिशन आहे जेव्हा आपली जी बॉडी आहे आपल्या बॉडीचे जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचरमध्ये अचानक वाढ होते आणि या ठिकाणी जी काही टेम्परेचरमध्ये बॉडीच्या वाढ होण्याची कारण आहे ते कारण म्हणजे आसपासच्या वातावरणातील जी काही हीट आहे ती जर बॉडीनं शोषून घेतली किंवा बॉडीने स्वतः जर हीट जनरेट केली तर अशा परिस्थितीमध्ये जी काही वेदकी स्थिती निर्माण होते त्याला आपण हायपरथर्मिया असे म्हणतो। आणि जेव्हा बॉडीचं टेम्परेचर खूपच कमी होतं किंवा या ठिकाणी बॉडीचं टेम्परेचर मोठ्या प्रमाणावर उत्तेजित होतं अशा प्रकारची जी काही स्थिती असते त्याला आपण हायपोथर्मिया असे म्हणतो। तर या ठिकाणी पर्याय ए हे या ठिकाणी हायपोथर्मिया हे बॉडीचं टेम्परेचर वाढण्या संदर्भात आहे। म्हणजे पर्याय ए हे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं आपलं योग्य उत्तर राहील। पाहूया आजची आपली पुढची न्यूज जी की या ठिकाणी रेपो दरासंदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। घर वाहन कर्जदारांचा पुन्हा हिरमोड अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वरती तुम्हाला दिसून जाईल जी की या ठिकाणी आर्थिक जगता संदर्भात आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, अलीकडेच RBIने जे काही त्यांचे रेपो रेट आहे त्या रेपो रेटचे जे काही दर आहेत ते जैसे थे ठेवलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाही। म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जे काही घर आणि वाहन घेणारे कर्जदाते आहेत, कर्ज घेणारे लोक आहेत, त्या लोकांचा जो काही कर्जाचा हप्ता आहे तो या ठिकाणी कमी होण्याची शक्यता खूपच कमी असलेली आपल्याला दिसते आणि एकूण त्या संदर्भात या न्यूज आहेत। मग मित्रांनो या ठिकाणी जो काही रेपो रेट आहे
तो रेपो रेट विषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। रेपो रेट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। रेपो दरात घट झाल्यास अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की रेपो रेट म्हणजे काय, तेव्हाच आपण अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो। सर्वप्रथम आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाची सेंट्रल बँक, ज्याला की आपण मध्यवर्ती बँक म्हणतो, ती आहे RBI, जिला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतो, जिची की स्थापना 1935 साली करण्यात आली होती। या ठिकाणी दुसऱ्या काही व्यापारी बँक असतात, फॉर एक्झाम्पल SBI असेल किंवा जी काही HDFC बँक आहे त्या बँक असतील, यांना आपण कमर्शियल बँक किंवा व्यापारी बँक असे म्हणतो। या ठिकाणी रेपो रेट कशा प्रकारे कार्य करतो हे या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल SBI ला 100 कोटी रुपयांची गरज आहे। आता हे जे 100 कोटी रुपये आहेत SBI RBI कडून घेईल, म्हणजेच या ठिकाणी RBI SBI ला 100 कोटी रुपये देईल आणि हे जे 100 कोटी रुपये RBI कडून SBI ला भेटले आहेत ते 100 कोटी रुपये SBI पुढे त्यांच्या ग्राहकांना कर्जाच्या स्वरूपात देईल। अशा प्रकारे ही रेपो रेट कार्य करत असतो। मग या ठिकाणी जे काही 100 कोटी रुपये या ठिकाणी RBI ने SBI ला दिले आहेत, यावर RBI काहीतरी व्याजाचा दर किंवा इंटरेस्ट रेट लावत असते आणि हा जो व्याजाचा दर आहे जो RBI SBI ला दिलेल्या पैशावर लावतो त्याला आपण या ठिकाणी रेपो रेट असे म्हणतो आणि हा अल्प कालावधीसाठी लावला गेलेला दर असतो, शॉर्ट पिरियडसाठी लावला गेलेला दर असतो, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी नेमका कन्सेप्ट बेस्ड प्रश्न जर असेल तर याचा परिणाम नेमका ग्राहकावर काय होईल, जर RBI कडून रेपो रेट मध्ये वाढ केली तर या ठिकाणी SBI ला मिळणारे जे काही कर्ज आहे ते महाग होईल। याचाच अर्थ SBI पुढे ग्राहकांनाही जे काही कर्ज देणार आहे ते कर्ज महाग असेल, म्हणजेच या ठिकाणी ग्राहकाकडून जास्त किमतीचे कर्ज किंवा ज्या मुदतीवर जास्त व्याज द्यावे लागणार आहे तशा प्रकारे कर्जाची जी काही मागणी आहे ती ग्राहकाकडून कमी केली जाईल। याचाच अर्थ ग्राहकाकडे येणारा जो काही पैसा आहे तो कमी असेल, याचाच अर्थ ग्राहकाकडून बाजारपेठेमध्ये केली जाणारी जी काही वस्तूंची किंवा सेवांची मागणी आहे ती सेवांची मागणी कमी होईल। याचाच अर्थ ग्राहकाकडून होणारा जो काही खर्च आहे तो खर्च या ठिकाणी कमी होईल। अशा प्रकारे एकूण ही साखळी या ठिकाणी आपल्याला दिसते। तर या ठिकाणी रेपो दरामध्ये जर घट झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये काय परिणाम होईल, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय A, म्हणजे या ठिकाणी कर्ज घेणाऱ्यामध्ये वाढ होईल आणि खर्चामध्येही या ठिकाणी वाढ होईल। अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय A। आता हे कसं, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जी काही RBI आपली बँक आहे ती या ठिकाणी SBI ला जो काही व्याजाने पैसा देणार आहे तो व्याजाने पैसा या ठिकाणी कमी व्याजदराने देईल। ओके, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी RBI कडून SBI कडे 100 कोटी रुपये आले आहेत, ज्याचा की व्याजाचा दर या ठिकाणी कमी आहे। ऑब्वियसली SBI त्यांचे जे काही ग्राहक आहेत, त्यांचे जे काही कस्टमर आहेत त्या कस्टमरनाही कमी व्याजदराने या ठिकाणी पैसा देईल। मग व्याजाचा दर कमी असल्यामुळे जे गुंतवणूकदार असतील किंवा जे विकासक असतील किंवा जे काही ग्राहक आहेत ते या ठिकाणी जास्त पैशाची मागणी करतील, म्हणजे या ठिकाणी ग्राहकाकडे जास्त पैसा येईल। जास्त पैसा जर ग्राहकाकडे आला तर ते बाजारपेठेमध्ये जास्त वस्तूंची मागणी करतील, म्हणजे एकूणच ग्राहकांचा जो काही खर्च आहे त्या खर्चामध्ये या ठिकाणी वाढ होईल आणि जे काही कर्ज घेणाऱ्याचे प्रमाण आहे या ठिकाणी व्याजाचा दर कमी असल्यामुळे त्या ठिकाणी ही वाढ होईल। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी रेपो दरामध्ये जर घट झाली तर कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढेल आणि जे काही खर्च आहे त्यामध्येही वाढ होईल। प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय A। पाहूया प्रश्न क्रमांक 4, रेपो दर मध्यवर्ती बँक कशासाठी वापरतात, अशा प्रकारच्या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला जो काही योग्य पर्याय आहे तो आहे मित्रांनो पर्याय A, कारण जो काही रेपो दर आहे तो महागाई नियंत्रण करण्याचं कार्य करतो। रेपो दरामध्ये जर वाढ झाली तर RBI ला या ठिकाणी कर्ज महाग भेटेल। मग या ठिकाणी RBI कडून दिलं जाणारे जे काही कर्ज आहे ते ग्राहकांसाठी महाग होईल, परिणामी या ठिकाणी ग्राहक अधिक कर्जाची मागणी करणार नाहीत, म्हणजेच ग्राहकाकडे जो काही पैसा आहे तो पैसा
कमी येईल, म्हणजेच या ठिकाणी जी काही महागाई आहे ती आपोआपच यामुळे नियंत्रणात येईल। ग्राहकाकडे जर पैसा कमी आला तर ते वस्तूंची बाजारपेठेमध्ये मागणी कमी करतील आणि जेव्हा वस्तूची मागणी कमी होते तेव्हा त्या ठिकाणी वस्तूच्या किमतीही कमी व्हायला लागतात। अशा प्रकारे एक नियम या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढे आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण इतर स्रोतापासून घेतले आहेत। सरळ या ठिकाणी जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 हा टाइडली लॉक प्लॅनेट या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। टाइडली लॉक्ड प्लॅनेटच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 ताऱ्याभोवती एक बाजू असणारा व भ्रमण करणारा ग्रह। विधान क्रमांक 2 जेव्हा ग्रहाचा स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याचा कालावधी व त्याच्या ताऱ्याभोवती फिरण्याचा कालावधी सेम असतो किंवा इतकाच असतो तेव्हा या ठिकाणी भरती ओटीने लॉक होतो। अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 2 आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय ए। विधान 1 आणि विधान 2 दोन्ही बरोबर आहेत आणि विधान 2 हे विधान 1 चे योग्य स्पष्टीकरण आहे। अशा प्रकारचे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे। मित्रांनो या ठिकाणी आता समजून घेऊया। आता या ठिकाणी टाइडली लॉक्ड प्लॅनेट आपण कोणत्या प्लॅनेटला म्हणतो। या ठिकाणी सरळ आपण आपला जो काही चंद्र आणि पृथ्वी आहे या दोन खगोलीय घटकांची माहिती घेऊया। या ठिकाणी जो काही चंद्र आणि पृथ्वी आहे या ठिकाणी पृथ्वीवरून आपण चंद्राची केवळ एकच बाजू पाहू शकतो। चंद्राची जी विरुद्ध साईडची बाजू आहे ती नेहमी अंधारात असते, म्हणजे या ठिकाणची जी काही बाजू आहे ती आपण पाहू शकत नाही। केवळ या ठिकाणची जी काही चंद्राची बाजू आहे केवळ हीच बाजू या ठिकाणी आपण पृथ्वीवरून पाहू शकतो। म्हणजे या ठिकाणी चंद्र आणि पृथ्वी हे टाइडली लॉक्ड प्लॅनेट आहेत। ही कन्सेप्ट हे जे उदाहरण आहे ते तुम्हाला फिक्स माहिती असलं पाहिजे। या ठिकाणी चंद्राची परिवलन आणि परिभ्रमण। परिवलन म्हणजे काय? जेव्हा चंद्र हा जो चंद्राचा अक्ष आहे या अक्षाभोवती फिरतो याला आपण परिवलन म्हणतो आणि या अक्षाभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती घिरक्या मारतो त्याला आपण परिभ्रमण असे म्हणतो। परिवलन आणि परिभ्रमण या दोन्ही गती जर सेम असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी निर्माण होणारी जी काही स्थिती आहे त्याला आपण टाइडली लॉक्ड प्लॅनेट असे म्हणतो। हा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी योग्य असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया संदर्भात। या ठिकाणी सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाबद्दल खालील विधाने विचारात घ्या। या ठिकाणी विधान क्रमांक 1 हे यूकॅरियोटिक सूक्ष्मजीव आहेत जे वातावरणातील नायट्रोजन वायूचे निश्चित नायट्रोजन संयुगामध्ये रूपांतर करण्यास सक्षम आहेत। विधान क्रमांक 2 ॲझोस्पिरिलियम बॅक्टेरिया ज्यांना आपण नायट्रोजन निश्चित करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते। क्लॉस्ट्रिडियमला नायट्रोजन निश्चित करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता नसते। अशा प्रकारची 2 विधाने मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। तुम्हाला माहितीच असेल की नायट्रोजन हे आपल्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे। आपल्या वातावरणाचा जो काही वायू आहे त्यामध्ये नायट्रोजन हा एक वायू आहे। या ठिकाणी जे काही वनस्पती असते त्या वनस्पतींना किंवा वनस्पतीची वाढ होण्यासाठी या ठिकाणी नायट्रोजनची आवश्यकता असते आणि वातावरणामधील जो काही नायट्रोजन असतो तो नायट्रोजन तो रायझोबियम या बॅक्टेरिया मार्फत या ठिकाणी झाडांचे जे काही गाठी असतात मुळामध्ये त्या गाठीमध्ये तो स्टोअर केला जातो। या ठिकाणी झाडांच्या मुळामध्ये असणारे लेग्युमेस नावाचा जो काही घटक आहे तो घटक या ठिकाणी नायट्रोजनचे जे काही फिक्सेशन आहे ते करण्यासाठी मदत करत असतो। म्हणजे या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 2 जे आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ 1 बरोबर। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी प्रत्यूष दुर्बिणी संदर्भात आहे। सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रत्यूष दुर्बिणीबद्दल खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी जे पहिलं आपलं विधान आहे ते विधान पाहूया। सुरुवातीचे तारे आणि आकाशगंगामधून येणारे सिग्नल शोधण्यासाठी चंद्राच्या दूरवर बसवलेली ही एक रेडिओ दुर्बीण आहे। अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी आपलं पहिलं विधान आहे। विधान क्रमांक 2
रमन संशोधन संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो द्वारे ते विकसित केले जाणार आहे। अशा प्रकारची दोन विधानं आपल्या समोर आहेत मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। जेव्हा केव्हा आपल्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्या ब्रह्मांडाची निर्मिती होत असताना जे काही तारे इतर खगोलीय घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या आकाशगंगेचा अभ्यास करण्यासाठी आकाशगंगेमधून त्या काळी येणारे जे काही सिग्नल्स आहेत त्या सिग्नल्सचा शोध घेण्यासाठी चंद्रावर दूरस्थ अशा प्रकारचे एक रेडिओ दुर्बीण बसवण्यात आली आहे जिचे की नाव आहे प्रत्यूष। या दुर्बीणच्या अभ्यासातून येणाऱ्या काळामध्ये आपली आकाशगंगा आपलं ब्रह्मांड याची निर्मिती कशी झाली याचा जो काही उलगडा आहे तो उलगडा होण्यामध्ये यामुळे मदत होणार आहे। आणि या ठिकाणी इस्रो आणि रमन संशोधन संस्था या दोन संस्था एकत्र येऊन या ठिकाणी प्रत्यूष या दुर्बिणीची ते त्या ठिकाणी निर्मिती करत आहेत। म्हणजे प्रश्न क्रमांक 7 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी 1 आणि 2 दोन्ही या ठिकाणी बरोबर आहेत। चलूया मित्रांनो आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आजचा जो आपला पुढचा प्रश्न आहे तो या ठिकाणी पुराणा किल्ला या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पुराणा किल्ला विषयी खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे जो की या ठिकाणी हिस्ट्री या घटकापासून विचारण्यात आलेला आहे आणि तो आहे मेडिवल हिस्ट्री मधून। हिस्ट्रीमध्ये मॉडर्न हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री आणि एन्शियंट हिस्ट्री अशा प्रकारे 3 प्रश्न विचारले जातात आणि त्याचबरोबर आर्ट आणि कल्चरवरही बरेचसे प्रश्न अलीकडील काळामध्ये यूपीसी आणि एमपीसी मध्ये विचारले जात आहेत। मग त्या सर्व घटकाची तयारी करत असताना अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला हेल्पफुल ठरू शकतात। सरळ जे विधान आहे ते विधान पाहूया। हे मुघल सम्राट हुमायूनने बांधले होते आणि शेरशाह सुरीने ते पूर्ण केले होते। विधान क्रमांक 2 पुराण्या किल्ल्याचा आकार साधारणतः आयाती कृती असून त्याला लाल वाळूच्या खडकाचा वापर करून भिंतींचा मंडल बांधला आहे। आणि शेवटचं जे काही विधान आहे ते आहे विधान क्रमांक 3 त्याची रचना इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीत करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपले एकूण 3 विधान आहेत। या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं जे काही विधान आहे ते अगदी बरोबर आहे। या ठिकाणी पुराणा किल्ल्याची जी काही बांधणी आहे त्या बांधणीची सुरुवात दुसरा मोगल सम्राट हुमायूं यांनी केली आहे आणि ती बांधणी जी आहे ते पूर्ण करण्याचं कार्य शेरशाह घराण्याचा शासक शेरशाह सुरी यांनी केली होती। म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 जर पाहिलं तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जो काही पुराणा किल्ला आहे त्याची रचना किंवा त्याची जी काही आकार आहे तो एक आयताकृती ज्याला की आपण रेक्टँग्युलर शेप म्हणतो त्या रेक्टँग्युलर शेप मध्ये पुराणा किल्ला आपल्याला पाहायला भेटतो। आणि या ठिकाणी वापरण्यात आलेला जो काही खडक आहे तो आहे लाल दगड किंवा लाल वाळूचा जो काही खडक राजस्थानच्या भागामध्ये भेटतो त्या खडकाचा वापर करून दिल्ली या ठिकाणी पुराण्या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आहे। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि तिसरं जे विधान आहे तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी स्थापत्य शैली जी काही वापरण्यात आली आहे ती इंडो इस्लामिक म्हणजे भारतीय आणि इस्लामिक या स्थापत्य शैलीचा एकत्रितरित्या वापर करून या ठिकाणी पुराणा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आहे। पुढे जर पाहिलं जो काही पुराणा किल्ला आहे तो यमुना नदीच्या काठावर वसला आहे हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी स्थापत्य शैलीमध्ये कोणत्या भागातील स्थापत्य शैलीचा वापर करण्यात आला आहे तर राजस्थान च्या भागातील जे काही स्थापत्य शैली आहे त्या स्थापत्य शैलीचा या ठिकाणी पुराणा किल्ल्याच्या निर्मितीमध्ये वापर करण्यात आला आहे। आणि जी काही जामा मस्जिद जगप्रसिद्ध जामा मस्जिद जी काही दिल्लीमध्ये आहे या जामा मस्जिदच्या निर्मितीतून प्रेरणा घेऊन या ठिकाणी पुराणा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आहे। आणि पुराणा किल्ल्याच्या निर्मितीच्या पूर्वी 15 वर्ष अगोदर या ठिकाणी जामा मस्जिद निर्माण करण्यात आली होती। तर अशा प्रकारे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत जे की पुराणा किल्ल्या संदर्भात आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ते सर्व फॅक्ट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। 1993 साली याला वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून युनेस्कोकडून मान्यता देण्यात आलेली आहे। वर्ल्ड हेरिटेज साइट मग अशा प्रकारची जी काही मान्यता आहे ती युनेस्कोकडून 1993 साली पुराणा किल्ल्याला या ठिकाणी दिलेली आहे तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या किल्ल्यामध्ये किल्ला ए कुनाह नावाची एक मशीद आहे जी ही एक महत्त्वपूर्ण वास्तू या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते। तर या ठिकाणी अशा प्रकारे पर्याय सी तिन्ही म्हणजे वरील तिन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे पर्याय सी या ठिकाणी आपला योग्य पर्याय आहे। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे। सर्वप्रथम आपण पडता बेट वर आधारित जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहणार आहोत। अलीकडेच बातम्यांमध्ये असणारा पडता बेट
IVC साईट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी जे काही पर्याय आहे या पर्यायामध्ये आपला योग्य पर्याय आहे गुजरात राज्य। पडता बेट ही एक हडप्पन साईट आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही हडप्पा संस्कृती आहे त्या हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही विविध साईटचं उत्खनन सुरू आहे ती एक अशा प्रकारे पडता बेट या ठिकाणी सापडले आहे आणि हे जे पडता बेट आहे ते गुजरात या राज्यामध्ये आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर गाळले गेलेले विविध अवधाने या ठिकाणी भेटत आहेत आणि त्या संदर्भात एकूण न्यूज मागच्या काही दिवसांमध्ये न्यूजपेपरमध्ये होती त्यावर आधारित हा प्रश्न आहे। तर तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे की पडता बेट ही जी हडप्पन साईट आहे ती कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये पडता बेट ही हडप्पन साईट आहे। आणि शेवटचा जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। बिमस्टेक बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालच्या उपसागराचा पुढाकार त्यांचे स्थायी सचिवालय कोठे आहे? म्हणजे बिमस्टेक ही जी संस्था आहे ही जी संघटना आहे या संघटनेचे सचिवालय कोठे आहे? अशा प्रकारचा सरळ या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए आपल्या समोर आहे काठमांडू नेपाळ, बी ढाका बांगलादेश, सी कोलंबो श्रीलंका आणि शेवटचा पर्याय डी आपल्या समोर आहे मित्रांनो नवी दिल्ली भारत। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर आपण उद्याच्या डिस्कशनमध्ये पाहणार आहोत। तर अशा प्रकारे दिनांक 6 एप्रिलचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।